जीएसटीच्या बाबतीत सुद्धा जर बोलायचं झालं तर या सरकारने सांगितलं होतं, आमचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तुम्ही खातावर जो जीएसटी देता त्याचा 50% परतावा आम्ही आमच्या शेतकऱ्याला तिथं देऊ. दिला का तुम्हाला परतावा? प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी 10,000 रुपयाचा परतावा तिथं मिळू शकला असता. दिला का परतावा? म्हणजे कर्जमाफी केलं नाही, आमच्या भावाला तुम्ही, आमच्या उत्पादनाला तुम्ही भाव दिला नाही, आम्हाला जीएसटीचा परतावा तुम्ही तिथं दिला नाही. आमच्या लाडक्या बहिणींना तुम्ही सांगितलं होतं 2100 रुपये देऊ, बोलले होते का नव्हते? ठीक आहे, सत्ता आल्यानंतर काही लोक म्हणतात मी बोललोच नाही. अहो बोललो नाही, आम्हाला व्हिडिओ आहेत आमच्याकडे, आणि तुमचं जे काही जाहीरनामा होता तो सुद्धा आमच्याकडे आहे. अहो भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलं होतं 2100 रुपये प्रति महिना आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना तिथं देऊ. दिले का? ते 1500 रुपये जे पूर्वी ऍडव्हान्स मध्ये 3-3 महिने आधी ऍडव्हान्स मध्ये येत होता, आता कधीतरी वाट बघावी लागते आणि भीती धाकधूक वाटते बंद होईल का काय. जेव्हा सुरुवात अधिवेशन पहिलं झालं, इलेक्शन झाल्यानंतर आम्ही मुद्दे मांडले. आम्ही म्हणालो अहो हे सरकार टप्प्याटप्प्याने काय करणार की टप्प्याटप्प्याने महिलांना जे अनुदान तिथं दिलं जातं, महिला जे काय 2 कोटी महिलांना तिथं अनुदान तिथं दिलं, टप्प्याटप्प्याने महिलांची नावं ही कमी केली जातील असं आम्ही ठामपणे पहिल्या अधिवेशनात बोललो होतो. आम्ही बोललो होतो 25 लाख महिलांचं नाव कदाचित तुम्ही कमी कराल, आम्हाला उत्तर मंत्री महोदयांनी दिलं होतं. असं होऊच शकत नाही. आज जर तुम्ही बघितलं तर 24 लाख महिलांची नावं त्या लाडक्या बहिणीच्या त्या योजनेतून कमी केली गेलीत. आणि फक्त सुरुवात आहे. फक्त जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन पुरतं ते थांबणार आहेत आणि त्यानंतर कदाचित लाडकी बहीण योजनाच पूर्णपणे बंद केली जाईल. हे आम्ही म्हणतोय का? त्यांचे 6 मंत्री बोललेत आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देतो म्हणून आमच्याकडे पैसेच राहिले नाहीत.